श्री स्वामी समर्थ. धनु राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात नशिबाची साथ तुमच्या बाजूने असेल का? करिअरमध्ये नवीन संधी मिळून प्रगतीचा वेग वाढेल का? व्यवसायात अपेक्षित लाभ मिळेल का? आर्थिक अडचणी दूर होऊन बचतीत वाढ होईल का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि प्रेमळ बनेल का? विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशाची नवी दारे उघडणारा ठरेल का? आरोग्य आणि प्रवासाच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया धनु राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी आशावाद, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढेल आणि मोठ्या ध्येयांकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल आणि त्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. या आठवड्यात संयम, शिस्त आणि योग्य नियोजन यांचा योग्य मेळ साधल्यास अनेक क्षेत्रांत यश मिळू शकते. घाईघाईत निर्णय घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत अनुकूल राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या आणि महत्त्वाचे प्रकल्प मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिक कामाचे कौतुक होईल. कार्यालयातील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे कठीण वाटणारी कामेही सहज पूर्ण होतील. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन विभागात काम करण्याची संधी मिळण्याचे संकेत आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि विस्ताराच्या योजना यशस्वी ठरतील. भागीदारीच्या व्यवसायात विश्वास आणि पारदर्शकता राखणे अत्यंत आवश्यक राहील. कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची नीट तपासणी करा. सरकारी कामे किंवा परवानग्यांशी संबंधित अडथळे दूर होऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामाचे विशेष कौतुक होईल आणि भविष्यातील मोठ्या संधींची सुरुवात होऊ शकते. तुमचा आत्मविश्वास, दूरदृष्टी आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा लाभदायक आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळू शकतो. मात्र उत्पन्न वाढले म्हणून खर्चात बेफिकिरी करू नका. घरातील काही महत्त्वाच्या गरजांसाठी खर्च करावा लागू शकतो, परंतु त्यामुळे आर्थिक स्थैर्यावर मोठा परिणाम होणार नाही. बचतीला प्राधान्य द्या आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन सुरू करा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जोखमीच्या योजनांमध्ये संयम बाळगा. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आर्थिक मदत करावी लागू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक ताण कमी होईल आणि मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. योग्य नियोजनामुळे दीर्घकालीन आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब, प्रेम आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी, प्रेमळ आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढेल आणि अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद दूर होतील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला होईल आणि नात्यातील विश्वास दृढ होईल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा आनंददायी आणि संस्मरणीय ठरू शकतो. भविष्याविषयी महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांच्या भेटीमुळे उत्साह वाढेल. एखाद्या शुभकार्याची तयारी सुरू होऊ शकते. कुटुंबासाठी दिलेला वेळ मानसिक समाधान आणि आनंद देईल. प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि प्रेरणादायी ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. मित्रांच्या चुकीच्या प्रभावापासून दूर राहणे आवश्यक आहे. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सकारात्मक घडामोडी घडू शकतात. एखाद्या स्पर्धा किंवा प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करून तुमचा आत्मविश्वास वाढेल. सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिस्तबद्ध दिनचर्या भविष्यात मोठे यश मिळवून देईल. या आठवड्यात घेतलेली मेहनत पुढील अनेक महिन्यांसाठी मजबूत पाया ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र अति धावपळ आणि अनियमित दिनचर्या टाळणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या.
पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे तेलकट आणि बाहेरचे अन्न कमी खा. योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानधारणा केल्यास मानसिक शांतता मिळेल. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या. वाहन चालवताना विशेष दक्षता घ्या. काम आणि विश्रांती यामध्ये योग्य समतोल राखा. सकारात्मक विचार आणि कुटुंबाचा सहवास मानसिक आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. आठवड्याच्या शेवटी शरीरात ऊर्जा आणि नवचैतन्य जाणवेल. प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा धार्मिक कारणासाठी प्रवासाचा योग येऊ शकतो. हा प्रवास लाभदायक आणि अनुभव समृद्ध ठरेल. नवीन व्यक्तींशी ओळखी वाढतील आणि भविष्यात त्याचा करिअर किंवा व्यवसायात मोठा फायदा होईल. समाजात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि मान सन्मान वाढेल. एखाद्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि जुने संबंध अधिक दृढ होतील. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रांची विशेष काळजी घ्या. वाहनाची तपासणी करूनच लांबचा प्रवास करा. समाजसेवा किंवा एखाद्या चांगल्या कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमची प्रतिष्ठा अधिक वाढेल. तुमचा उत्साही, मदतीचा आणि सकारात्मक स्वभाव अनेकांना प्रेरणा देईल. आठवड्याच्या शेवटी एखादी संस्मरणीय भेट किंवा अनुभव मनाला आनंद देईल. उपाय: दर गुरुवारी भगवान श्रीविष्णू आणि भगवान बृहस्पतीची पूजा करा. ओम ब्रूं बृहस्पतये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. पिवळी डाळ, हळद, केळी किंवा पिवळे वस्त्र गरजूंना दान करा. गुरुवारी गायीला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घाला. गुरुजन, शिक्षक आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा व त्यांचा आशीर्वाद घ्या. कोणताही महत्त्वाचा निर्णय शांत मनाने आणि विचारपूर्वक घ्या. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करा. एकूण हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, भाग्याची साथ, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तार आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात यश आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेत जाईल. या आठवड्यात तुमची दूरदृष्टी, सकारात्मक विचारसरणी आणि योग्य निर्णय क्षमता तुम्हाला अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत यश मिळवून देईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ किंवा व्यावसायिक यश मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील आणि पुढील वाटचालीसाठी नवीन प्रेरणा मिळेल. धन्यवाद.